नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। आपण निमगाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून रणरागिण आणि वाघीण म्हणलं तरी ते वावगं होणार नाही अशा आपल्या अश्विनीताई पाचारणे यांनी सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या अस्तित्वाची सन्मानाची स्वाभिमानाची आणि आरोग्यदायक लाभ व्हावा या अनुषंगाने त्यांनी एक शिबिराचे आयोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने ताई आपलं नाव सांगा। माझं नाव रुपाली संतोष मावळे, निमगावची राहणारी आहे। सर्वप्रथम तर आम्ही अश्विनीताईंचे आभार मानते, कारण आमचं हे खेडेगाव आहे, ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये महिलांना बाहेर कुठे जाता येत नाही। त्यांच्या ह्याने नवीन असं डोळ्याची तपासणीचं वगैरे हे जे ठेवता, मग आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना त्या प्राधान्य देतात, याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। ताई, आता तुम्ही सांगितलं कर्म निस्वार्थी कर्म तोच खरा धर्म जोपासून आज अश्विनीताईंनी काय केलेलं आहे की शेतात खत, बाजारात पद आणि संसारात एक मत आणि प्रत्येकाचं त्यांनी आपलं कुटुंब मांडलेलं आहे। आपला जिल्हा परिषद गट रेटवडी जिल्हा परिषद गट आहे, कुटुंब मांडून त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येकाच्या मुलाची जाऊन ताई माणसाची आर्थिक स्थिती किती जरी चांगली असेल तर जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आणि तुम्ही आज ह्या निमगाव या ठिकाणी मनाचा मोठ्यापणा म्हणजे दाखवून आज स्वतःच्या खिशाला पदरमोड करून आज ह्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी तुम्ही आज काय केलेलं आहे रणरागिणीसारख्या म्हणजे जागे झालेला आहात। तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या शिबिराच्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? या शिबिराच्या माध्यमातून माझी एकच संकल्पना होती की माझ्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, कारण की प्रत्येकाला वेळ देऊन हॉस्पिटलला जाणं शक्य होत नाही आहे। तर आपण ती सुविधा आपल्या गावामध्ये आणावी आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी दिली ह्या माता भगिनींनी, ज्येष्ठांनी, तर निश्चितपणे मला त्यांच्यासाठी चांगलं हॉस्पिटल उभारण्याची इच्छा आहे। ताई, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या तुम्ही आज हे समाजाच्या म्हणजे गरिबीच्या मुळाशी जाऊन समाज कार्य करण्याचं एक व्रत हातामध्ये घेतलेलं आहे, एक चंग बांधलेला आहे। त्या अनुषंगाने ही ऊर्जा ही म्हणजे तुम्हाला हे प्रोत्साहन कशा पद्धतीने निर्मिती झालेली आहे? हे मी माझ्या आई वडिलांकडनं घेतलेलं प्रोत्साहन आहे की माझे आई वडील शेतकरी होते, शेतकरी कुटुंबाला किती खास्ता घ्याव्या लागतात हे तुम्हालाही माहिती आहे आणि हे सगळं आई वडिलांकडनं शिकल्यामुळे त्यांनी फक्त शिकवलंय सेवा हीच वारी आणि ही माझ्या पतीने आणि मी निश्चय केलेला सेवा हीच आमची वारी। आता ताईंनी सांगितलं शेतकऱ्यांनी किती खाव्यात खस्ता त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता। त्या अनुषंगाने ताईंनी सांगितलं की म्हणजे कुळी कन्यापुत्र होतील सात्विक जयाच्या हरी युक्तीप्रमाणे आई वडिलांनी काय केलेलं आहे की संस्कृतच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाहीत आणि त्या तालमीमध्ये ताईंना काय झालं जे सुसंस्कार घडले गेले आणि शेतकऱ्यांच्या कथा व्यथा त्यांच्या वेदनाची बाराखडी तो राजा असून सदा बघतोय, त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, त्यांचं आरोग्य संपन्न म्हणजे व्यवस्थित राहावं आणि त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी या अनुषंगाने ताईंनी आता काय केलेलं आहे की हा उपयोजना राबवलेली आहे। ताई, अभिनंदन। दिदी, आज ताईंनी काय केलेलं आहे माहिती आहे का? ओळख तुमची साधी सोपी, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे चूल आणि मुलीशिवाय काय झालंय की चूल आणि मूल याशिवाय स्त्रीला कुठेही प्राधान्य नाही, पण 50% आरक्षण देऊन विश्वरत्न, विश्वभूषण, कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित, भारतीय घटने शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेले आहे महिलांमध्ये नवचैतन्य आणि एक ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि ताई आता काय केलेलं आहे की जिल्हा परिषद रेटवडी गटामध्ये काय केलेलं आहे त्यांनी रणरागिणी म्हणून निवडणुकीला सामोरे जातात। त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? सगळं असं म्हणजे छान वाटतंय की त्यांनी त्या ज्या काम करतायत कार्यकर्त्यांनी प्रचार पण खूप चांगला केलेला आहे। आतापर्यंत जवळजवळ 200-250 लोकांची आपण तपासणी केलेली आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 150 लोकांना चष्म्याचं वाटप मोफत केलेलं आहे, जवळजवळ 200 लोकांना औषधं मोफत वाटलेली आहेत आणि आता माझ्याकडं यादी जी आहे 35 लोकांचं मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी यादी झालेली आहे। त्यातले माझ्या अंदाजाने कमीत कमी 25 लोक ऑपरेशनसाठी आज येतील। सगळ्यांची ऑपरेशन या ठिकाणी मोफत केले जातील। अश्विनीताई यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन सगळ्यांची मोफत केले जाणार आहेत। सगळ्यांची ऑपरेशन जे आहेत ती चांगली लेन्स टाकून ऑपरेशन होणार आहेत। या लेन्सचे पैसे अश्विनीताई देणार आहेत
आणि सगळ्यांना आज आम्ही या ठिकाणी या गाडीमधून घेऊन जाणार. त्या ठिकाणी त्यांच्या आज तपासण्या होतील. त्यांचं जेवण खाणं, राहणं, औषधं, काळा चष्मा आणि ऑपरेशन या सगळ्या गोष्टी मोफत देऊन त्यांना पुन्हा या ठिकाणी आणून सोडलं जाईल. सर आमचा दवाखाना चालू होऊन 40 वर्ष होत आलेली आहे. आत्तापर्यंत कमीत कमी 2.5 लाख लोकांचे आपण मोफत ऑपरेशन केलेले आहेत आणि असंच हे काम आमचं अहोरात्र चालू राहणार आहेत. आमचे दवाखान्याचे जे आधारस्तंभ म्हणजे संस्थापक व्यवस्थापक होते पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, म्हणजे आमचे बाबा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांनी ही संस्था उभी केली आणि त्याचं या झाडाचं आता हे वेळा दवाखान्यामध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून काम करतो. साहेब, तुम्ही आता सांगितलं वृक्षवल्ली आमास्वरे वनचरी या युक्तीप्रमाणे हे एक झाड लावलेलं आहे, पण त्याची मुळे ती बहरलेली आहेत, पाने ही बहरलेली आहेत आणि त्याला अंकुर येऊन फळं सुद्धा बहरलेली आहेत. तुमचं पाऊल असंच पुढं जावं आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करावं, ह्यात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.